नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर शेकडेवारीचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, एका परीक्षेत गौरवला 32% गुण मिळाले व तो 35 गुणांनी नापास झाला व त्याच परीक्षेत दिनेशला 25% गुण मिळाले व तो 56 गुणांनी नापास झाला, तर परीक्षा एकूण किती गुणांची होती? तर मुलांना काय करायचं पहा, आता दोन प्रकारचे प्रश्न असतात. या ठिकाणी दोन्ही विद्यार्थी काय झालेले, नापास झालेले आहेत. आणि दुसरा एक प्रकार असतो, एक विद्यार्थी पास झाला आणि एक विद्यार्थी काय झाला, नापास झाला. तर अशा वेळेस काय करायचं मुलांना, दोन्ही विद्यार्थी नापास झालेले आहेत, तर परीक्षेचे आपल्याला एकूण गुण त्या ठिकाणी काढायचे आहेत. तर एकूण गुण बरोबर काय करायचं मुलांनो, जे विषय ज्या मार्क्सने ते नापास झालेले आहेत त्या मार्कचा तुम्हाला काय घ्यायचा, फरक घ्यायचा आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणणार आहोत, गुणांचा फरक म्हणणार आहोत. आणि त्याला गुणिले काय करायचे मुलांनो, 100 करायचे. आणि त्याला भागिले त्यांची जी टक्केवारी पडलेली दिलेली आहे त्या टक्क्यातील फरक आपल्याला त्या ठिकाणी काय करायचा आहे, घ्यायचा आहे. टक्क्यातील फरक हा फॉर्म्युला वापरून आपण काय करू शकतो, परीक्षेचे एकूण गुण काढू शकतो. तर मुलांना गुणांचा फरक पहा, हा एक जण 56 गुणांनी नापास झालाय आणि दुसरा 35 गुणांनी नापास झालाय. यांच्यातला फरक त्याला गुणिले 100 करायचं आणि छेदस्थानी टक्क्यातील फरक घ्या. एकाला 32% आहेत मुलांनो आणि एकाला 25% आहेत, त्यांचा फरक आपल्याला घ्यायचा आहे. मुलांना 56 मधून 35 गेले, त्या ठिकाणी 21 उरतात, त्याला गुणिले 100 आणि छेदस्थानी 32 मधून 25 गेले मुलांनो, त्या ठिकाणी उरले 7. आता भाग द्या, 7 एक 7, 7 त्रिक 21 आणि 100 गुणिले 3 केलं तर मुलांनो किती येणार आहे, 300. याचा अर्थ पेपर किती मार्कचा होता, 300 मार्कचा. मुलांनो ह्या प्रकारचा देखील प्रश्न विचारतात किंवा या ठिकाणी असं पण विचारू शकतात, तर मग गौरवला किती मार्क्स पडले किंवा दिनेशला किती मार्क्स पडले किंवा परीक्षेला पास होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता आहे, किती टक्क्यांची आवश्यकता आहे, असे पण प्रश्न यावर विचारले जात असतात. तर ते त्या प्रकारे आपल्याला काय करावं लागतील, सोडावे लागतील.